लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो नमस्कार. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांचा आढावा. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात अहमदनगर आणि शिर्डी या 2 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात शहरातला भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, निघोजचे रांजण खळगे, श्रीगोंद्याचे वाडे, बहादूरगड आणि खर्डा इथला भुईकोट किल्ला या ऐतिहासिक वास्तू प्रसिद्ध आहेत. मोहोटा देवी, नाथ संप्रदायातील मढी, बुऱ्हाणनगरची देवी, केडगावची देवी यासह वृद्धेश्वर, कोरठाण खंडोबा ही धार्मिक पर्यटन स्थळंही इथं आहेत. 2 MIDC आणि लष्कराचं केंद्रही या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात नगर शहर, राहुरी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड आणि कर्जत या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यंदा या मतदारसंघात 19,81,866 मतदार आहेत. या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे राजकीय विश्लेषक सुधीर लंके यांनी. या मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तर 1998 साली येथे बाळासाहेब विखे हे शिवसेनेकडून निवडून आले. त्यानंतर 2004 सालचा अपवाद वगळता येथे सातत्याने भाजपने विजय मिळवलेला दिसतोय. मात्र 1998 पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये राजकीय ताकद पाहिली तर ती समसमान दिसते. एकूण 6 विधानसभा मतदारसंघ या लोकसभेच्या अंतर्गत येतात. त्यामध्ये 3 आमदार हे सध्या महायुतीच्या बाजूने आहेत, तर 3 आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. हे दोन्ही उमेदवार तरुण आहेत. तसेच दोन्ही उमेदवारांची स्वतंत्र अशी कार्यशैली आहे. सुजय विखे पाटील यांना आपल्या विखे परिवाराचा वारसा आहे, तर निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातून पुढे आले आणि पारनेरमध्ये त्यांनी पहिल्याच टर्ममध्ये आमदारकी मिळवली. तसेच कोविड काळामध्ये त्यांनी जी कामं केली त्या कामांच्या जोरावरती ते आज प्रचारामध्ये सक्रिय आहेत. या निवडणुकीमध्ये जे मुद्दे दिसत आहेत तर शेतमालाला भाव नसणे हा एक प्रमुख मुद्दा आहे. बेरोजगारी हा एक मुद्दा आहे आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांमध्ये जी फाटाफूट झाली त्याची चर्चा मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. महाविकास आघाडी या मुद्द्यांवरती भर देताना दिसते आहे. दुसरीकडे सत्ताधारी म्हणजे भाजप आघाडीकडून मोदी यांनी जी विकास कामं केली ते मुद्दे प्रचारामध्ये मांडले जात आहेत. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने खास अशी लाट यावेळेस दिसत नाही जी यापूर्वीच्या 2 निवडणुकांमध्ये दिसली होती. हे एक निवडणुकीचं वैशिष्ट्य जाणवत आहे. आणि दुसरीकडे लोक स्वतःहून आता उमेदवारांना प्रश्न विचारत आहेत. अनेक सभांमध्ये लोक व्यक्त झाली आणि उमेदवारांनी आमच्यासाठी काय केलं, आमच्या गावासाठी काय केलं किंवा दुसरे उमेदवार आमच्या गावासाठी काय करणार आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न हे निवडणुकीत विचारले जाताना दिसत आहेत. हा एक मोठा बदल या निवडणुकीत जाणवत आहे. त्यामुळे लढत अत्यंत रंगतदार आहे. काही अंदाज वर्तवणे या मतदारसंघामध्ये ही सध्या तरी अवघड बाब आहे. आता प्रचार कशा पद्धतीने पुढे जाईल आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत हा प्रचार कशा पद्धतीने रंगेल यावरती जय पराजय ठरेल. विद्यमान खासदार आणि भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी आपली भूमिका आकाशवाणीकडे मांडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षांमध्ये या अहिल्यानगरमध्ये जेवढा विकास आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याच्या आधारावरच इलेक्शनला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून जे काही विजन डॉक्युमेंट आम्ही बनवलेलं आहे ते आम्ही लवकर रिलीज करू. ते रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. युवकांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी नवीन जाहीर झालेल्या ज्या MIDCs आहेत त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज आणून त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक अशी योजना आखायचं काम आम्ही प्रयत्न करू राज्य शासनाकडून, जेणे की हा जो दुधाच्या भावाचा प्रश्न निर्माण होतो वारंवार वर खाली होणं त्याचा त्रास शेतकऱ्यांना न होता एक शाश्वत उत्पन्न शेतकऱ्यांना राहावं या दृष्टिकोनातून आम्ही योजनेचा एक आराखडा तयार करणार आहोत. लोकसभेच्या आपल्या उमेदवारीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके आकाशवाणीशी बोलताना म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर मला निवडणुकीला सामोरं जायचं. शेवट जनतेसाठी काय देऊ शकता तुम्ही हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे माझ्यासाठी विकास हाच माझा महत्त्वाचा अजेंडा असणार आहे. मग त्यामध्ये बेरोजगारी असू, त्यामध्ये पाण्याचे परमनंटली सोर्सेस असू, रस्ते असू, हे सगळे प्रश्न घेऊनच या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर एक 70-75% भाग दुष्काळी. त्यामुळे परमनंटली पाण्याचे सोर्सेस निर्माण झाले पाहिजे आणि बेरोजगारी तर महाभयंकर प्रश्न आहे. त्यामुळे माझा अजेंडा आहे प्रत्येक तालुक्यात एक MIDC करायची. मला खऱ्या अर्थाने जे लोक वंचित लोक आहे, गोरगरीब लोक आहे, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी मला ही समाजकार्याची ताकद पाहिजे. खरे जे अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ह्या जनतेचे आशीर्वाद पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मतदारसंघातील समस्यांबाबत सांगत आहेत आमचे वार्ताहर मनोज सातपुते.
या लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, तसेच नगर दक्षिण भागामध्ये असलेल्या सिंचनाचा आणि कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येथे भेडसावत आहे. नगर दक्षिण भागातील पाथर्डी तालुक्यातील नागरिकांना आजही ऊसतोडणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित व्हावे लागते, तर पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ आजही येते. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर मात्र इथे कोणी बोलताना दिसत नाही. अहमदनगर दक्षिण विभागामध्ये सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ येथील नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नगर शहरापासून जाणारी वेगवेगळी महामार्गांचा राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. ही विखे यांच्या बाबतची जमेची बाजू मानावी लागेल. तर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे स्वतः सामान्य कुटुंबातले असून आपण तळागाळातील कार्यकर्ता आहोत असे ते नागरिकांना पटवून देतात. ते विद्यमान आमदार असून त्यांनी पारनेर तालुक्यामध्ये कोविडच्या काळामध्ये सुरू केलेलं कोविड सेंटर हे राज्यभरातील नागरिकांच्या कौतुकाचा विषय बनला होता. ही लंके यांची जमेची बाजू म्हणावी लागेल. धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिर्डीचं साईबाबा मंदिर, शनी शिंगणापूर इथलं शनी मंदिर, अकोले तालुक्यातील अगस्ती, रतनगड, हरिश्चंद्रगड, नेवासे इथला संत श्री ज्ञानेश्वरांचा पैस यासह इतर धार्मिक मंदिरांचा समावेश होतो. भंडारदरा, सांदनदरी, कळसुबाईचे शिखर यासारखी अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळंही इथे आहेत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी या मतदारसंघातील लोणी इथं पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. त्यानंतर या जिल्ह्यातील अनेक भागात सहकारी तत्वावर साखर कारखाने सुरू झाले. साखर कारखाना चळवळ आणि त्या अनुषंगानं सभासद असलेले शेतकरी यांच्यावरच इथल्या राजकारणाची दिशा ठरते. 2008 या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यापूर्वी हा मतदारसंघ कोपरगाव लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. 2008 पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे आणि RPIचे रामदास आठवले यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये आठवले यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यांनी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला. ते सलग 2 वेळा खासदार राहिले. आता तिसऱ्यांदा सदाशिव लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र यावेळी ते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आहेत, तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीनं उत्कर्षा रुपवते यांना रिंगणात उतरवलं आहे. या मतदारसंघाविषयी अधिक माहिती सांगता आहेत ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर. या मतदारसंघात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची मानली जात आहे. राज्यात व देशात घडलेल्या नाट्यमय घडामोडीमुळे या लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. त्याचा परिणाम शिर्डी लोकसभा मतदारसंघातही निश्चितपणे झालेला दिसत आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ सन 2009 साली राखीव झाला. तेव्हापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचा खासदार करीत आलेला आहे. त्यात पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेनेच्या तिकिटावर विजय संपादन केला. त्यानंतर सन 2014च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढविली. मात्र मतदारांनी पुन्हा शिवसेनेच्या उमेदवारास पसंती देत सदाशिव लोखंडे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ टाकली. सन 2019लाही शिवसेनेचे खासदार म्हणून लोखंडे विजयी झालेत. या तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघात विजय मिळवला. तेव्हा राज्यात शिवसेना भाजप युती होती. आताही ती असली तरी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमने सामने ठाकले आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत प्रामुख्याने पाहावयास मिळत होती. आता मात्र ठाकरे सेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध मुख्यमंत्री शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे. गेली 10 वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सदाशिव लोखंडे आपल्या कार्यकाळात जनतेशी संपर्क ठेवण्यात कमी पडल्याने सुरुवातीला ही निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांना एकतर्फी वाटत होती. परंतु काँग्रेसच्या उत्कर्षाताई रुपवते यांनी अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन
वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आणि वंचितची उमेदवारी घेऊन त्यांनी रिंगणात उडी घेतली. यामुळे या निवडणुकीत रंगत भरली आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे निळवंडे कालव्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा मुद्दा घेऊन प्रचारात मते मागताना दिसत आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे आपल्या खासदारकीच्या काळात गावोगावी बांधलेल्या समाज मंदिरे व गेली 15 वर्ष जनतेशी ठेवलेला संपर्क या जोरावर मते मागताना दिसत आहेत. स्वर्गीय प्रेमानंद रुपवते यांच्या कन्या असलेल्या उत्कर्षताई रुपवते ह्या घराणेशाहीला विरोध तसेच उमेदवारी देताना विशिष्ट समाजावर केला जाणारा अन्याय या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात आहे. सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही निवडणूक आता तिरंगी झाल्याचे दिसत आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 16,77,335 मतदार आहेत. त्यापैकी 8,64,573 पुरुष तर 8,12,684 महिला मतदार आहेत. या भागातील महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. पहिला गोष्ट म्हणजे 54 वर्षे रखडलेला जो निवडणुकीचा विषय होता, जे मेन धरण झालं, काय कॅनलची कामं अडकडलेली होते, त्या आम्ही 10 वर्षाच्या काळामध्ये 9.5 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या मेन कॅनलच्याद्वारे पाझर तलावाला पाणी आणण्याचं भाग्य मला 2014ला ह्या मतदारसंघामध्ये 2014 आणि 2019ला मतं दिल्यामुळेच 54 वर्ष रखडलेलं जे काम होतं ते शेतकऱ्याला पाणी आणण्याचं भूमिका मला मिळाली आणि भविष्य काळामध्ये ह्या मतदारसंघामध्ये घाट मात्याचं 115 TMC पाणी आणलं आणि 25 TMC पाणी नगर जागेला मिळालं. नगर जिल्ह्यासाठी आणि आपल्या 7 तालुक्यासाठी एक नवीन वरदान शेतकऱ्याला निर्माण होईल आणि शेतकरी त्याच्याशिवाय पाणी असेल तरच शेतकरी सुखी होऊ शकतो आणि म्हणून 115 TMC पाणी आणण्याचा खासदार म्हणून माझा प्रयत्न आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं ते गावात गेले की 5 गोष्टींची मागणी होती. पहिली रस्त्याची मागणी, आमच्या गावात रस्ता नाही, रस्ता आहे तो खराब झालेला आहे. दुसरी मागणी शेती, मग ते पाटपाण्याचे प्रश्न आहेत, शेतीच्या अनुषंगिक असलेले अनेक प्रश्न आहेत आणि शेतकऱ्याला ज्या अर्थानं अशा प्रकारची गरज जी शेतकऱ्याच्या प्रश्नासंबंधी आहेत, त्या समस्या आहेत, ती सोडवण्याची एक गरज आहे. तिसरी मागणी विजेची, विजेचं लोड शेडिंग चालू आहे, विजेची DP नाही आहे आणि 5 प्रामुख्यानं लोकांना रिकामे हात एवढे मोकळे आहेत, मुलं ग्रॅज्युएट झालेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, पण त्यांच्या हाताला काम नाही, बेकार आहेत. शेतीवर देखील जी शेती ज्या पद्धतीने शेतीवर जगणारी माणसं देखील जास्त झालेली आहेत, शेतीवर देखील फार जास्त झालेला आहे आणि म्हणून रिकाम्या हाताला काम, अशी ती गरज देखील प्रत्येक गावात समस्या व्यक्त होते. अनेक रेल्वे मार्ग अपूर्ण आहेत, ते रेल्वे मार्ग पूर्णत्वाला नेण्याची गरज आहे आणि हा जो आमचा आदिवासी पट्टा आहे, या आदिवासी पट्ट्यामध्ये तिथला विकास करण्याची देखील पर्यटनाच्या दृष्टीने खूप गरज आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासे या विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो. यापैकी अकोले, शिर्डी, कोपरगाव हे मतदारसंघ महायुतीकडे तर संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासे हे महाविकास आघाडीकडे आहेत. महायुतीच्या उमेदवारांची भिस्त महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांची भिस्त माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. त्यामुळे विखे विरुद्ध थोरात हा सामना इथे पाहायला मिळतो आहे. या मतदारसंघातील समस्या आणि विकासाच्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मनोज सातपुते. शिर्डी लोकसभा निवडणुकीचे राजकीय गणित हे येथील पाटपाण्यावर अवलंबून आहे. गोदावरी खोऱ्यातील पाणी समन्यायी वाटप या धोरणानुसार मराठवाड्याला देण्याचे सर्वोच्च न्यायालयात मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे कमी पाऊस झाल्यानंतर या भागातील पाणी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होतो. त्याचा फटका या भागातील शेतकरी आणि त्याचबरोबर कारखान्यांना बसतो. त्यामुळे या भागातील एकूणच अर्थकारण पाटपाण्यावर अवलंबून आहे. आता यावर उपाययोजना म्हणून पावसाचे वाहून जाणारे घाटमाथ्यावरचे जे पाणी आहे ते गोदावरीसह इतर नद्यांमध्ये वळवून त्यासाठीचा मोठा प्रकल्प होणे अपेक्षित आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी MIDC मंजूर करण्यात आली आहे. तसेच येथील विमानतळावर शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांची शेत उत्पादित शेतीमाल निर्यात करण्यासाठी हब तयार करण्यात येत आहे. त्यामुळे बहुतांशी रोजगाराचा प्रश्न सुटला असला तरी पाटपाण्याचा प्रश्न या भागाला सातत्याने भेडसावत आहे.
श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलात अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांचा आढावा. याचं लेखन केलं होतं आमचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी. संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. लोकनिर्णय महाराष्ट्राचा